प्रिय नेते म्हणून अतिशय अल्पावधीत एक छाप पाडली आपल्या राज्यावर, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, अंबाबाई तालीम संस्था, जनप्रवास, ज्या ज्या काही संस्था आहेत त्याचे खरे मनापासून जे आधारस्तंभ म्हणून आम्ही ज्यांना मानतो हे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, संगीताताई आता झाले, बीडकर मॅडम, आता जिल्हाधिकारी यायला लागलेत म्हणतात, पण आता खरे आले असतील ते. पण या सगळ्यांचं मी मनापासून दैनिक जनप्रवास समूह संपादक या नात्याने स्वागत करतो. ज्यांना ज्यांना आज इथं गौरवायचं आहे त्या सगळ्या माझ्या महिला भगिनी इथं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे सहकारी आहेत, सर्वांचं मी मनापासून जनप्रवास समूहाच्या वतीने स्वागत करतो. आणि मुख्य म्हणजे हा सगळा कार्यक्रम जे आपले कार्यकारी संपादक अमृत चौगुले यांनी अगदी पुढाकार घेऊन हे सगळं केलं, त्यामुळे तुला खरोखर धन्यवाद का देतो, कारण आम्ही नावाचे समूह संपादक मालक असतो, परंतु हे राबवण्याचं काम तुम्ही करायचं असतं. आणि सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना मला हे सांगायचं आहे, आता ज्या ज्या महिला विविध क्षेत्रातल्या असतील, वैद्यकीय असतील, सांस्कृतिक असतील, क्रीडा असतील, कुठल्या कुठल्या भागात मला माहित नाही, परंतु प्रत्येकाचं समाजाचं काहीतरी देणं असतं, ही भावना प्रत्येकाला सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्याला असावी लागते. आणि ते तुम्हाला आहे म्हणून तुमचं कौतुक मी या ठिकाणी संपादन केला. भूमातेला जसं फळं झाडांनी चांगली फळं द्यावी, फुलं झाडांनी चांगली फुलं द्यावी, ही भूमी मातेची अपेक्षा आहे, तसं प्रत्येक समाजाची अपेक्षा असते की प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीनं काहीतरी समाजासाठी करावं. बऱ्याच जणांना वाटतं की मी एकटाच आहे, मला काय करायचं, समाजाचं घेणं देणं नाही माझ्या, असं होत नाही. आणि समाजाशी तुम्ही वावरू पण शकत नाही, आणि तुमची ती ताकद पण एकच काय, बस तुम्ही अधिकार आहे, मोठा अधिकार पदावर आहे, मी मोठा कोणीतरी आहे, मी इतका श्रीमंत आहे, आणि होय की, पण तुला बोलायला चार मित्र नसतील, सहकारी नसतील, समाजाची तुला साथ नसेल, तर त्या अधिकाराला काय, त्या श्रीमंतीला तर काय. तर अशा पद्धतीनं आज ज्या महिला आहेत, आता वास्तविक महिलांना आम्ही द्यायचं काय, महिलांची स्तुतीच करायची, महिलांचं कौतुक करायचं, द्यायचं असतं ती महिलांनी द्यायचं. आणि महिला देत आले तर असा आपला इतिहास आहे, पौराणिक इतिहास सुद्धा तोच सांगतो. आता हे महिलांना चांगला माहित असते आणि पुरुष मंडळींना सुद्धा चांगलं माहित आहे, पुरुष मंडळी नक्की माझ्या मागे असतील अशा वेळेला, कारण द्यायचं महिलांनी आपल्याला, आपण महिलांना काय द्यायचं, त्यांची स्तुती करायची, त्यांचं कौतुक करायचं, मग ते काहीतरी आपल्याला देतात. नाहीतर आपल्याला काय देतात ते माहितीच आहे मग सगळ्यांना. पौराणिक इतिहासामध्ये सुद्धा आपण बघत आलोय. आता पुरुषांच्याकडे त्याला राहिले काय का हो दादा, तसं म्हटलं तर महिलांनीच आपल्याला द्यायचं असते. बुद्धी पाहिजे, सरस्वती माता आताच तुम्ही पूजा केली, पैसे पाहिजे, लक्ष्मी माता महिलाच, आणि ताकद पाहिजे दुर्गा माता. काय आमच्या पुरुषांच्याकडे ठेवले काय महिलांनी, सगळं तुमच्याकडेच आहे, द्यायचंय तुम्ही, आम्ही फक्त तुमचं कौतुक करतोय या ठिकाणी. आणि तुम्ही समजलं तर झाडावर टाकायचं, त्याशिवाय काम होणार नाही. पण महिलांचं कौतुक झालं पाहिजे. आणि मला दादाला एक सांगायचंय, 50% रिझर्वेशन, 50% रिझर्वेशन महिलांना, ठीक आहे, मी त्याच्यावर काही ऍक्सेप्ट माझा असायचं काही कारण नाही, महिला जेवढ्या पुढे जातील तेवढे जाऊ देत, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीला धरून सुधारणा, म्हणजे हे विज्ञान युग चालू आहे मी मानतो, पण खऱ्या अर्थानं संस्कार आणि संस्कृती हा जो विषय आहे ते सब खऱ्या अर्थानं महिलांच्याकडे आहे. 9 महिने आईच्या पोटातच असतोय, संस्कार तिथून सुरू झालेले आहेत. महिलांची ही प्रवृत्तीच असते की पुढच्याला घडवावं, लहान मुलांना पुढे जावं, याच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 70% आरक्षण ते करता आलं तर बघा. कारण विद्यार्थी जे असतात त्यांना शिकवणं, मनापासून शिकवणं, शाळेमध्ये विद्यार्थी घडवणं, हे जेवढं महिला करतात तेवढं पुरुष मंडळींच्याकडनं होत नाही. हे अनुभव होतो, अनुभव हा आधार आहे म्हणूनच मी बोलतो. आणि अशा पद्धतीनं महिलांना जास्तीत जास्त तुम्ही सवलती दिल्या पाहिजेत. आता ते त्यांच्या भाषणात सांगतील सवलती आम्ही कशा दिल्या, काय दिल्या, परंतु आज या ठिकाणी सगळ्यांना आम्ही पुरस्कार देतोय, प्रेरणा देतोय, आणि महिलांनी पुढे जावं याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय. कारण दादाला कोणाकडे जायचंय, जास्त बोलून आणखी अनेक पत्रकारिता मी इथं आणत नाही दादा, परंतु कायम समाधानी बघा, कायम आनंदी व्यक्त, हे काय गणित आहे हे आम्हाला कळत नाही दादा तुमचं.
काय मी सकाळी ही व्यक्ती मी स्वतः बघतोय बरं का, सगळ्या महिलांना मी का सांगतोय तुम्हालाही सांगतोय, हे काय असतंय त्या सत्तेचा महिमा नक्की नाही, कारण सत्तेला किती किंमत देतात दादा हे मी फार आधीपासून बघतो दादा. पण कायम प्रसन्न मुद्रेत आणि महिलांची कामं महिलांच्यासाठी बऱ्यापैकी मी त्यांच्याकडनं बघत आलोय. आता ते शैक्षणिक क्षेत्रात ते काय काय केले ते त्यांच्या भाषणातून तुम्ही ऐका, मी सांगत नाही, कारण छापायचं काम आणि टीव्हीवर बोलायचं काम आम्ही करत असतो आणि जे केलं नाही ते सांगायचं काम आम्ही करत असतो. जास्त केलेलं पण सांगितलंच पाहिजे, ते दाखल सांगतील आता. पण कलेक्टर महोदय आता आले, तुमचं स्वागत मी आधीच केलं आणि हे कलेक्टर म्हणजे हा जिल्हा सगळा माहिती आहे त्यांना, हे तुम्हाला पण सांगतो. काकडे साहेब हे आधी युक्ती आणि आता प्रमोशन करत IAS ऑफिसर चांगले मोठे झाले, त्यांना जिल्हा माहिती आहे, माणूस की काय माहिती आहे, तळागाळातली माणसं काय ती माहिती आहे. नाही तर डायरेक्ट IAS ऑफिसर म्हणजे बऱ्यापैकी हाय लेवलच असतात. परवा मी क्लिप केली ते हाय लेवलच असतात. सर्वसामान्य माणसं त्यांना कितपत करतात काय काय वेळेला काही ठराविक IAS ऑफिसरचं मी बोलतोय, पण तसे ते IAS ऑफिसर नाही. समाजाचं मी देणं या भावनेत तेही वावरतात आणि तशी ती कामं करतात. त्यामुळे तुमचं स्वागत आता खऱ्या अर्थाने मी केलं असं मी समजतो. चंद्रकांत दादांना पण आपण शुभेच्छा देऊया आगामी काळासाठी. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना शुभेच्छा देतो, आगामी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.